सोलापूर महापालिकेची अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई सुरूच असून 8 ठिकाणी पाडकाम करण्यात आलं। सोलापूर महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाच्या वतीनं शहरातील अनधिकृत बांधकामांविरोधात धडक कारवाई सुरू ठेवत आज विविध भागातील 8 अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली। पार्किंग जागा व सामासिक अंतर सेटबॅक व्यापून करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांचे पाडकाम करून संबंधितांना नियमांचे पालन करण्याचा इशारा देण्यात आला। महापालिका प्रशासनाकडून शहरातील अनधिकृत बांधकामांवर सातत्याने कारवाई केली जात असून न्यायालयाच्या आदेशानुसार आणि बांधकाम नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मिळकतधारकांविरोधात कठोर पावले उचलली जात आहेत। त्याचाच भाग म्हणून आज विविध भागांमध्ये ही मोहीम राबविण्यात आली। कारवाई दरम्यान बालाजीनगर येथील श्रीकांत चोपडा तसेच सलगरवाडी येथील सय्यद मदनी यांच्या अनधिकृत गाळ्यांवर पाडकामाची कारवाई करण्यात आली। ही कारवाई कनिष्ठ अभियंता अनिरुद्ध गदगे यांच्या देखरेखीखाली पार पडली। तसेच नेहरू नगर येथील पलवे आणि विजय देशमुख नगर येथील पिरजादे यांच्या मालमत्तांमधील सामासिक अंतरात करण्यात आलेले वाढीव बांधकाम व बाल्कनीचे पाडकाम करण्यात आले। या कारवाईची जबाबदारी कनिष्ठ अभियंता बसवराज बडगा यांनी सांभाळली। याशिवाय बोळकोटे नगर येथील अशोक तांबोळू यांच्या मालमत्तेतील सामासिक अंतरामध्ये करण्यात आलेले वाढीव बांधकाम आठवण्यात आले। ही कारवाई कनिष्ठ अभियंता प्रमोद गोविंदवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। भवानीपेठ येथील रामकृष्ण रंगदळ यांच्या मालमत्तेवरील सामासिक अंतरातील वाढीव बांधकामाचेही निष्कासन करण्यात आले। या कारवाईचे नेतृत्व कनिष्ठ अभियंता दयानंद अवताडे यांनी केले। सदर मोहीम अधिकारी अभियंता नीलकंठ मठपती यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली। यावेळी उपअभियंता आनंद जोशी, सहाय्यक अभियंता इर्शाद जरतार, कनिष्ठ अभियंते बसवराज बडगा, गणेश काकडे, अनिरुद्ध गदगे, दयानंद अवताडे, प्रमोद गोविंदवार, तौसिफ सय्यद तसेच अतिक्रमण विभागाचे दीपक कुंभार आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते। महापालिका प्रशासनाने नागरिकांना बांधकाम परवानगीतील अटी व नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले असून पार्किंग जागा, सामासिक अंतर किंवा सार्वजनिक जागांमध्ये अतिक्रमण करून बांधकाम केल्यास अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा दिला आहे।